प्रतिकूलतेवर लक्ष केंद्रित करू नका. देवावर लक्ष केंद्रित करा. जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीत विश्वासू राहा आणि विश्वास ठेवा की देव तुम्हाला उच्च स्थान देण्यासाठी त्याचा वापर करेल. काय तुम्ही देवावर आपले लक्ष केंद्रित केले आहे? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, स्वार्थी मन कधीही चांगल्या गोष्टी जाणत नाही. जेव्हा प्रत्येक गोष्टींमध्ये स्वार्थ शोधला जातो आणि त्यातून काही साध्य होत नाही, तेव्हा मनुष्य त्यामध्ये चुका आणि समस्या शोधू लागतो. प्रत्येक गोष्टीची तुलना करू लागतो. नेमकं हेच इस्रायल लोकांबाबत झाले. कष्ट न करता त्यांना सहज मान्ना मिळावा ही देवाची योजना होती. तरी सुद्धा त्यांनी मान्नाची हलके अन्न म्हणून अवहेलना केली. त्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारच्या संकटाला तोंड द्यावे लागले हे आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. माझी खात्री आहे की आपण सर्व अध्ययनासाठी तयार असाल. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही गणनाचे पुस्तक 21वा अध्याय ह्याच्या 6व्या वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 22व्या अध्यायावर आम्ही विचार करणार आहोत. इस्रायलचा विजय आणि 8व्या वेळेला ते कशा प्रकारे कुरकुर करतात, पितळेचा साप आणि इस्रायली लोकांनी गायलेले पहिले स्तुतिगीत, इस्रायलांचे पुढे कूच करणे ह्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळते. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो 5व्या वचनामध्ये की कशा प्रकारे हे लोक माननाकरिता कुरकुर करीत आहेत. 5व्या वचनात जी कुरकुर आम्हाला वाचायला मिळते ती 8वी आणि शेवटली कुरकुर आहे. हे लोक पुन्हा म्हणत आहे की हा मान्ना आमच्याकरिता योग्य नाही, आम्हाला तो आता खाऊन खाऊन कंटाळा आला आहे. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की मिश्र समुदायातील लोकांनीच ह्या लोकांना मान्नाला धिक्कारण्याकरिता प्रोत्साहित केले होते. खरे पाहता मान्ना एक फार उत्तम भोजन होते. अनुवादाच्या पुस्तकात परमेश्वर त्यांना स्मरण करून देतो की प्रवासामध्ये तुमचे पाय सुद्धा सुजले नाहीत. डॉक्टरांच्या मते जेव्हा सकस आहार एखाद्या व्यक्तीला मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीच्या पायावर सूज येते. पण इस्रायलांना मान्नाद्वारे सकस आहार मिळत होता. तो फार चवदार होता. तरी हे लोक तक्रार करीत होते, कुरकुर करीत होते. श्रोत्यानो, आम्ही सुद्धा अनेकदा देवाच्या चांगुलपणाला विसरून छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींसाठी तक्रार करतो, कुरकुर करतो. पण आम्हाला त्याच्या चांगुलपणासाठी त्याचे आभार मानून त्याच्यामध्ये आनंदित राहायचे आहे. पण बरेचदा आम्ही हे विसरून जातो. आम्ही मात्र त्या लहान लहान गोष्टींकडे इतके लक्ष देतो की जे मोठे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत त्यांना आम्ही विसरून जातो. आता परमेश्वर त्यांच्या ह्या कुरकुरीमुळे त्रस्त होऊन त्यांचा न्याय करणार आहे. 6 आणि 7 वचने वाचूया. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठविले, त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. ते म्हणतात की आम्ही पाप केले आहे. अनेक लोक देवाशी त्यांचे नाते, मंडळीची सदस्यता घेऊन स्थापित करतात. परंतु आम्हाला परमेश्वराकडे एक पापी ह्या नात्याने यायचे आहे. पापी ह्या नात्यानेच त्याच्याशी संबंध स्थापित करायचा आहे. आणि ह्याच प्रकारे श्रोत्यानो तो आमच्याशी संबंध जुळू इच्छितो. लक्षात घ्या की प्रभू येशू पाप्यांसाठी मेला आणि तो पाप्यांवर प्रीती करतो. जर आपण ह्या श्रेणीत येत नसाल ना श्रोत्यानो, तर ख्रिस्त आपणासाठी नाही. कारण तो पाप्यांसाठी ह्या जगात आला, धार्मिक आणि चांगल्या लोकांसाठी नाही. ह्या लोकांना आपल्या विश्वासाचा पुरावा द्यायचा होता, कारण त्यांची कामे चांगली नव्हती. त्याच चांगले राहतील ह्या वचनाने देवाकडे येऊ शकणार नव्हते.
कारण ते चांगले बनू शकणार नव्हते, परंतु ते परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार होते आणि परमेश्वर त्यांना विश्वासाद्वारे स्वतःकडे येऊ देणार होता. 8 आणि 9 वचने सांगतात, 21 अध्याय 8 आणि 9 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ह्या लोकांना पितळेच्या सापाकडे विश्वासाने पाहायचे होते, आणि जर ते विश्वासाने पाहणार नाहीत तर त्यांच्याकरिता मृत्यू ठेवलेला होता. आता ह्याचा अर्थ काय असेल व ह्यात आमच्यासाठी काय पाठ असेल ह्याचा तर्क आम्हाला करायचा नाही. जेव्हा आमचा प्रभू येशू निकोदेमाशी बोलत होता तेव्हा तो त्याला योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 14 ते 16 वचनांमध्ये म्हणाला. योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 14 ते 16 वचने. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मनुष्याचा पुत्र कसा उंच केला गेला? आपण म्हणाल, वधस्तंभावर. होय श्रोत्यानो, परंतु तो बरब्बाच्या वधस्तंभावर मरत होता. ज्या ठिकाणी बरब्बाला मरायचे होते त्या वधस्तंभावर येशूने स्वतःचा प्राण दिला. बरब्बा तर चोर आणि खुनी होता, तो दोषी होता, तो मरणदंडास प्राप्त होता. परंतु प्रभू येशू नाही, त्याला आमच्यासाठी पाप असे करण्यात आले. त्या वधस्तंभावर त्याने फक्त बरब्बाचीच जागा घेतली नाही तर तुमची आणि माझी जागा घेतली. परमेश्वराने हे सर्व काही होण्यास घडण्यास मान्यता दिली. हे सर्व केले कारण त्याचे आमच्यावर प्रेम आहे. त्या प्रेमाची तुलना आपण जगातील प्रेमाशी करू शकत नाही. परंतु श्रोत्यानो, एक गोष्ट लक्षात घ्या की परमेश्वर त्याच्या प्रेमाने आम्हाला वाचवू शकत नाही. ह्या वचनात असे म्हटलेले नाही की त्याने आमच्यावर प्रीती केली आणि आम्हाला वाचवले. मुळीच नाही. त्याने एकुलत्या एक पुत्राला दिले आणि आम्हाला आनंदकालिक जीवन दिले. आम्ही जर त्याच्यावर विश्वास करतो तर हे आनंदकालिक जीवन आमच्याकरिता आहे. आता परमेश्वर आम्हाला म्हणतो, पहा आणि जिवंत रहा. कोणाकडे पाहायचे आहे? ख्रिस्ताकडे. तो त्या ठिकाणी तुमची आणि माझी जागा घेत आहे. श्रोत्यानो, आम्ही पापी आहोत व मरणदंडास पात्र आहोत. ख्रिस्त मरणदंडास पात्र नव्हता, परंतु तो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला. ज्यांनी त्या सर्पाकडे पाहिले ते वाचले आणि ज्यांनी पाहिले नाही ते मेले. आज आपण सुद्धा ख्रिस्ताकडे पाहून नेहमीकरिता जगू शकता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे न पाहता नेहमीकरिता नाश होऊ शकता. परंतु आम्हाला दिसतं श्रोत्यानो, आज लोक ख्रिस्ताकडे न पाहता स्वतःकडे, स्वतःच्या चांगल्या कृत्यांकडे पाहत आहेत. जणू ही कृत्ये, त्यांची स्वतःची कामे, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती त्यांना वाचवू शकेल. होय श्रोत्यानो, स्वतःला पापी समजणे, स्वतःला अपराधी समजणे, दोषी समजणे आमच्याकरिता अशक्य कोटीतली गोष्ट असते. आणि हेच अगदी ह्या लोकांच्या सोबत होत होते. आता आम्हाला पुढे दिसतं की हे लोक पुढे जातात, अर्नोन नदीजवळ येतात. 13वं वचन काय सांगतं पहा. 21 अध्याय 13वं वचन. तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी, अमोऱ्यांच्या सीमेवरून वाहणारी जी अर्नोन नदी तिच्या पैलतेरी तळतीला. ही अर्नोन नदी मोवाब देशाची सरहद्द आहे. ती मोवाबी व अमोरी ह्यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते. आता हे लोक पुढे जात आहेत. 16वं वचन पुढे सांगतं, तेथून कूच करून ते बयेर म्हणजे विहीर येथे गेले, ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की लोकांना एकत्र कर, म्हणजे मी त्यांना पाणी देईन. तीच ही विहीर होय. आणि ह्या ठिकाणी आता हे लोक परमेश्वराप्रित्यर्थ पहिले स्तुती गीत गाताना दिसतात. पहिल्यांदाच ते स्तुती व आभार प्रदर्शनाचे गीत गात आहेत. 17 ते 20 वचने पहा श्रोत्यानो. त्या समयी इस्रायलाने हे गीत गायले, हे विहीर उसळून ये, तिला उद्देशून गा. राजदंडाने व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली, इस्रायलातील अमीरांनी ही खोदिली. मग ते रानातून मत्तनाला गेले आणि मत्तनाहून
नाहाली एलास आणि नाहाली एलाहून बामोथास गेले आणि बामोथाहून कूच करून रानापुढील पिसगाच्या माथ्यापाशी असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोऱ्यापर्यंत ते जाऊन पोहोचले. पाणी पुरवठा केल्याबद्दल ते परमेश्वराला धन्यवाद देत होते. सरदार आणि उमिरांनी ही विहीर खणली होती आणि हे गीत गाऊन ते पुढे कूच करीत आहेत. 21 वचन सांगतं, मग इस्रायलाने अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले. इस्रायली आता सिहोन जो अमोऱ्यांचा राजा होता त्याला त्याच्या देशातून पलीकडे जाण्याची परवानगी मागत आहेत. तो मना करतो व सेना घेऊन त्यांच्या विरुद्ध लढण्याकरिता येतो. 24 वचन पुढे आम्हाला सांगतं, 21 अध्याय आणि 24 वचन. तेव्हा इस्रायलाने त्यांच्यावर तरवार चालविली आणि आर्नोनेपासून अमोने लोकांच्या सरहद्दीवरील यब्बोक नदीपर्यंत त्यांचा देश काबीज केला. परंतु अमोनी लोकांची सरहद्द मजबूत होती. परमेश्वर ह्या ठिकाणी त्यांना सिहोनवर विजय देतो. 33 वचन पुढे आम्हाला सांगतं, 21 अध्याय 33 वचन. नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले. तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करावयाला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रेई येथे युद्धास उभा राहिला. इस्रायली आता स्तुतिगीत गात होते आणि पुढे कूच करीत होते. आणि ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की हा राजा त्यांच्याशी युद्ध करण्याकरिता उभा आहे. 35 वचन सांगतं, मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला. हा एक अजून विजय परमेश्वर त्यांना देत आहे. मी उडा
आता आपण 22व्या अध्यायाकडे वळूया. 22 ते 25 अध्याय बालाम संदेष्ट्याविषयीचा वृत्तांत आहे. पवित्र शास्त्रात हजारो लोकांचा उल्लेख आम्हाला वाचायला मिळतो. पवित्र आत्मा थोडक्यात काहींचे चित्र आमच्यासमोर मांडतो. परंतु काही अपवाद आहे श्रोतानो, जे सावलीत चालताना दिसतात. अंधारामुळे त्यांचे खरे चरित्र, खरा स्वभाव लपलेला राहतो. मला केन, एसाव, शमशोन, शॉल, अबशालोम व हा संदिष्टा बालाम ह्यांच्याविषयी अधिक माहिती नाही. त्यांच्या स्वभावाचे स्पष्टीकरण कसे द्यावे हे मला कळत नाही. नवीन करारात जो एक धनी तरुण ख्रिस्ताकडे आला, त्याच्याविषयी मला प्रश्न पडतो की काय तो कधी पुढे खरोखर ख्रिस्ताकडे आला असावा काय? मग यहूदाविषयी प्रश्न पडतो, त्याला कोण समजू शकले? आमच्यापैकी नक्कीच बरेचसे लोक त्याला हरवलेला म्हणून समजत असतील, परंतु तो एक विक्षिप्त व्यक्ती होता, जो 3 वर्षे, जवळपास 3.5 वर्षे प्रभू येशूच्या मागेच चालला. प्रभू येशू शिवाय कोणालाच कधी वाटले नाही की तो एक खोटारडा आहे, धोकेबाज आहे, बनावटी आहे. मग देमासविषयी आम्हाला पवित्र शास्त्रात वाचायला मिळतं, जो आम्हाला विश्वासू वाटतो. पण शेवटी काय वाचायला मिळतं की त्याने पौलाला सोडले. हनन्या आणि सफीराविषयी काय? त्यांनी सुद्धा धोका दिला. बालाम सुद्धा अशाच प्रकारे एक रहस्यमय गूढ चरित्रांपैकी आहे. एका लेखकाने म्हटले आहे की पवित्र शास्त्रातील तो सगळ्यात विक्षिप्त व्यक्ती आहे, विक्षिप्त चरित्र आहे. काही लेखक त्याला देवाचा खरा संदिष्टा मानतात, काही त्याला धर्माच्या नावाखाली पैसे कमावणारा मानतात. बालाम खरोखर देवाची सेवा करणारा किंवा खोटा किंवा बनावटी होता, हे निश्चित करण्याची मुभा मी आपणास देत आहे. आपणाला हे ठरवायचे आहे की तो कशा प्रकारचा होता. आम्ही म्हणू शकतो श्रोतांनो की तो काही लायकीचा नव्हता, म्हणून त्याला लक्षात घेणे आवश्यक नाही. परंतु मला आपणाला सांगू द्या की त्याच्या चरित्राशी काही अशा महत्त्वाच्या गोष्टी जोडलेल्या आहेत, ज्या आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतात. मिखाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 5व्या वचनात लिहितो, माझ्या प्रजे मोवाबाचा राजा बालाक याने काय मसलत केली, बोराचा पुत्र बलाम याने त्याला काय उत्तर केले, आणि शिट्टीम व गिलगाल यांच्या दरम्यान काय झाले याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील. मिखा इस्रायलांना लिहितो की तुम्ही त्याला विसरू नये, म्हणून आम्ही सुद्धा त्याला एका बाजूला करू शकत नाही. काय आपणाला माहीत आहे का श्रोत्यानो की येशूची आई मरिया हिच्यापेक्षा बालामाविषयी पवित्र शास्त्रात अधिक लिहिण्यात आले आहे? कुठल्याही प्रेषितापेक्षा बालामाविषयी पवित्र वचनात अधिक लिहिण्यात आले आहे. नवीन करारात आम्हाला त्याचा 3दा उल्लेख वाचायला मिळतो, आणि तो सुद्धा धर्मभ्रष्ट ह्या संबंधाने. पेत्राच्या 2ऱ्या पत्रात त्याच्या मार्गाविषयी सांगण्यात आले आहे. पेत्राचे 2रे पत्र 2रा अध्याय आणि 15वे वचन. यहूदाचे पत्र 11व्या वचनात त्याच्या भ्रांती मार्गाविषयी सांगण्यात आले आहे. आणि प्रगटीकरणाचे पुस्तक 2रा अध्याय 14व्या वचनात त्याच्या शिक्षणाविषयी सांगण्यात आले आहे. बालाम हा मिद्यानी होता. तो सन्मानित असा संदेष्टा होता. परंतु श्रोत्यानो, काय तो प्रामाणिक होता, खरा होता? त्याच्याविषयी आपले मत बनविण्यापूर्वी त्याची ही गोष्ट पाहूया. आता आम्हाला बालामाच्या मार्गाविषयी पाहायला मिळते. गणनाचे पुस्तक 22वा अध्याय पहिली 3 वचने सांगतात, मग इस्रायल लोकांनी कूच करून यरिहोपाशी यार्देनेच्या पूर्वेकडे मोवाबाच्या मैदानात तळ दिला. इस्रायलांनी अमोऱ्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले. इस्रायल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोवाब अतिशय घाबरला. इस्रायल लोकांमुळे तो हवालदिल झाला. श्रोत्यानो, आता आम्हाला दिसतं की इस्रायली लोक त्या देशात प्रवेश करण्याकरिता पूर्णपणे तयार आहेत. अमोरी व ओग जो बाशांचा राजा होता, ह्यांच्यासोबत काय घडले ते सर्व मोवाबी राजा बालाक ह्याने पाहिले होते. इस्रायलांना देशातून काढण्यास काय करावे ह्या बाबतीत तो चिंतित होता. काय त्यांच्यावर आक्रमण करावे किंवा त्यांना जाऊ द्यावे, काय करावे त्याला समजत नव्हते. म्हणून त्याने संदेष्ट्याचा सल्ला घेण्याचे ठरवले. 5 आणि 6 वचने पुढे सांगतात, बोराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदाच्या प्रदेशात फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलवण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळविले की पहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत.
म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत. तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन. कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो. श्रोत्यानो, तो बालामाला बोलावणे पाठवतो. तो म्हणतो की इस्रायलांना शाप देण्याकरिता तू ये. इस्रायली यार्देनच्या पूर्वेकडे मोवाबाच्या मैदानात तळ देऊन होते आणि तो म्हणतो की त्यांनी पूर्ण भूतल झाकून टाकले आहे. अर्थातच त्यांची संख्या फार मोठी होती. 7वं वचन, मग मोवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. बालाम हा भविष्य सांगणार आहे आणि बालाक त्याच्याकरिता बरीच रक्कम निरोप्यांच्या हाती पाठवतो. 8वं वचन, तेव्हा तो त्यांना म्हणाला, आज रात्री येथे वस्तीस राहा. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन. तेव्हा मोवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. तो देवाच्या मनात काय आहे ते प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतो. 9 ते 11 वचने, नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत? बलामाने देवाला उत्तर दिले, मोवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठविला आहे की पहा, मिस्र देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरिता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढवून मला त्यांना कदाचित हाकून लाविता येईल. श्रोत्यानो, हे फार मनोवेधक आहे की ह्या ठिकाणी देवाने त्याच्याशी संभाषण केले. 12 आणि 13 वचने सांगतात, देव बलामास म्हणाला, तू ह्यांच्याबरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, आपल्या देशी परत जा, कारण तुमच्याबरोबर यावयास परमेश्वराने मला मनाई केली आहे. येथे बालाम फार प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असा देवाचा माणूस वाटतो. जर येथेच ही गोष्ट संपली असते ना श्रोत्यानो, तर मी हे गृहीत धरले असते की बालामामध्ये प्रामाणिकपणा होता आणि तो खरा होता. परंतु आम्हाला दिसतं की मनाई केल्यानंतर सुद्धा बालाकामध्ये चिकाटी होती आणि तो पुन्हा आणि पुन्हा त्याला विनंती करतो. 15 ते 17 वचने पहा काय सांगतात. मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले. ते बलामाकडे जाऊन म्हणाले, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अनुमान करू नको. मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन, तरी तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे. आता ते त्याला अधिक चांगली रक्कम देऊ करीत आहेत. 18वं वचन, बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला, बालाकाने आपले घर भरून सोने रुपे मला दिले, तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता येत नाही. परंतु श्रोत्यानो, त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की तो मनामध्ये लोभी आहे. त्याच्या मनात ह्या सोन्या रुपयाविषयी लोभ आहे. 19वं वचन, तरी पण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा, म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल. येथे काय घडत आहे? त्याच्याजवळ देवापासून मिळालेले उत्तर आधीपासूनच होते. देवाने त्याला मनाई केली होती, परंतु तरी सुद्धा उत्तर प्राप्त करण्याकरिता एक रात्र अधिक वाट पाहण्याची तो ह्या ठिकाणी विनंती करीत आहे. खरे पाहिलं तर त्याला गरज नव्हती. देवाने त्याला आधीच सांगितले होते की तू जाऊ नको, परंतु त्याला असे वाटत होते की देवबाप थोडीशी फट उघडेल तर मी एक पाय आत टाकेन आणि एकदा पाय आत टाकला की मग पूर्ण शरीर आत जाऊ शकेल. खरोखर श्रोत्यानो, हे फार मनोवेधक आहे. आम्ही सुद्धा असेच करतो ना. एका देवाच्या सेवकाने आपल्या पत्नीला येऊन सांगितले की मला दुसऱ्या गावात सेवा करण्याकरिता बोलावण्यात आले आहे. तेथली मंडळी धनी आहे, गाव पण मोठे आहे, अधिक लोक आहेत, चांगले लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत. मी वरच्या खोलीत जाऊन प्रार्थना करून पाहतो की देवाची ह्या बाबतीत काय इच्छा आहे. त्याची पत्नी म्हणाली की मी सुद्धा तुमच्यासोबत प्रार्थनेकरता येते. तो म्हणाला, नाही नाही, तू नको येऊ, तू खाली राहून सामानाची बांधाबोंद कर. श्रोत्यानो, ह्या सेवकाने मनाची पूर्ण तयारी प्रथमच केली होती. फक्त तो म्हणत होता की मी प्रार्थना करून देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. बलामाने सुद्धा त्याच्या मनाची तयारी केली होती. आता काय घडले पहा. परमेश्वर 20व्या वचनात त्याला म्हणतो की तू त्यांच्याबरोबर जा,
मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर. आणि नंतर काय घडते ते आम्ही पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की कशा प्रकारे परमेश्वराने इस्रायल लोकांवर आलेल्या आग्या सापांपासून सुटका केली. होय, देवाच्या प्रत्येक योजनेत काही विशेष गोष्ट असते. एका पितळी सापाच्या प्रतिमेद्वारे त्यांना बाहेर काढण्यात आले. प्रियानो, काय आपण आपल्या प्रत्येक समस्येत, त्रासात, दुःखात, आजारात, आनंदात ख्रिस्ताकडे लक्ष लावतो काय? किंवा ख्रिस्ताकडे आमचे लक्ष लावणे आम्ही विश्वासाने करतो काय? आमच्या चुका, अपराध आणि पापे आम्ही स्वीकारतो काय? प्रियानो, ख्रिस्त आजही आम्हाला सहाय्य करण्यास तयार आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बाप्पा, उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. गणना या पुस्तकाच्या द्वारे तू आमच्याशी बोलत आहेस, तू आम्हाला शिकवत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. होय प्रभू परमेश्वरा, आज तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की आमचं लक्ष तुझ्याकडे असावं, आमचं लक्ष ख्रिस्ताकडे असावं, की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनामध्ये योग्य गोष्टी घडत राहतील. आम्हाला आमच्या प्रत्येक त्रासामधून, दुःखामधून तू बाहेर काढणारा देव आहेस. आणि म्हणूनच आमचं लक्ष जगिक गोष्टींकडे नव्हे तर तुझ्याकडं आणि केवळ तुझ्याकडं असावं. म्हणून प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला सहाय्य कर. आत्तापर्यंत आम्हाला सांभाळलंस, आम्हाला मदत केलीस, आम्हाला मार्गदर्शन केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.